ओम श्री गणेशाय नमः। नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्ते ऋषिकेशी महापुरुषपूर्वज येनेदमखिलं जातं यत्र सर्वं प्रतिष्ठितं लयमैष्यति यत्र दत्तं प्रपन्नोऽस्मि केशवं परेशः परमानन्दः परात् परतरप्रभुः चिद्रूपश्चित् परिज्ञेयो समे कृष्णप्रसीदतु कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरं यान्ति पराङ्गतिं वासुदेवं वराहं च कंसकेशी निषूदनं पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोऽस्म्यहम् अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रमं हलधरं प्रणतोऽस्मि सनातनं यैदं कीर्तये नित्यं स्तोत्राणाम् उत्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। श्रीगणेशाय नमः। इंद्रामणे देवादिदेवा मत्प्रियकरा प्रभो केशवा तुम्ही अधिक मास स्नानाचा अवघा महिमा बरेवा कथिलाती। आता देवा अधिक मासाकरिता एकांतोपरोपवास व्रत काय फल प्राप्त होतं हे मज समस्त सांगीचे आणि हे व्रत कोणी केले तयासी काय फळ मिळाले हेही मज लागी सगळे कृपे दयाळे सांगावे। ऐसे ऐकून वैकुंठनाथ म्हणे हे प्रिय अधिक मासात करिता एकांतरोपवास व्रत जे फळ प्राप्त होते पै ते देवा लागी दुर्मिळ ऐसे आहे अनंत सोज्वळ। एतद्विषयी तुझं निर्मळ एक इतिहास सांगतो। विंध्य पर्वताचा एक भाग अमरकंटक नामे चांग तेथे सिद्धगण हर्षितांतर्गत सदा अभंग बसतात। तेथे शिवाच्या हस्तापासून महासरिता उद्भवनी नानागिरीसी भेद जावनी समुद्रागी मिलनसे तिचे नाम नर्मदा सर्व त्रैलोक्य माझी प्रसिद्ध सिद्धचारणादी देवसुद्धा तिचे सुद्धा सेविती दैसा साक्षात श्री शंकर सर्व जनासी कल्याणकर तैसी सर्वत्र निरंतर असे शुभकर सर्वाती तियाच्या स्मरण मात्रे हे सकळ पापे लोपती पाही महर्षी संघ नाना उपायी सेविती सुद्धा येते। ऐसी ती महानती पवित्र तियाचे तिररम्य विचित्र जयतरुच्छायेचे होवनी छत्र दिवस रात्र मज न समजे हंस कारंडवादी विहंग जेथे आनंदी वस्ती सुरंग आणि कमलादी पुष्पांचे सुभग शोभा अभंग सर्वदा ऐशता नर्मदा तिरी भृगु कच्छ नामे आहे नगरी तेथे मी शिव आणि गौरी सर्वदेवास वसतसो। ते नगरी भृगुकुलोत्पन्न ज्योतिर्वेता सदाचार संपन्न सत्यवादी कुशल शर्माभिधान एक ब्राह्मण राहत तत्पत्नी नामे कुशावती स्वरूपे सुंदर महासती अत्युत्तम धर्मे पती दंपती वर्तत असते सर्वदा। तयासी जाहली एक कन्या स्वरूप सुंदर सर्वमान्या केवळ साक्षात श्रीच अनन्या ऐसी धन्य त्रैलोकी तियेचे मेधावती अभिधान ती पुवर होतात पितयान पद्मनाभ नाम द्विजनंदन वरोत्तम पाहिला वेदशास्त्र संपन्न तो ही मान्यता विशेष सर्वाठाई घटित पाहून ते समयी तिथी निश्चय ते गैला। सालंकृत कन्यादान करुणिया लाविले लग्न 4 दिवस यथाविधीनं सोहळा संपूर्ण झाला। काही दिन श्वशुर मंदिरे राहिली असे ती सुंदरी अत्यंत प्रीती दोघा भितरी जडली जाण तत्काळ एक क्षण एक वियोग व्यथा स्वसेवेना त्या उभयता तैव दैवाची विचित्रता ऐसे घडून आले की एकदा तो ब्राह्मण सुद्धा नर्मदे माझी जळ क्रीडार्थ गेला असते मगरे त्वरित ओढणेला पाताळी विप्रसुत बुडाला म्हणून लोकांचा हाक जाहली तत्क्षणी समसजन आले धावणी जनकजननी धावली वक्षस्थळ ताडीचा माता पिता आक्रोश धावली कांता श्वशुर धावून उभयता हा म्हणत ओरडती मृतिका घेऊन स्ववदनी घालित ती की कामिनी तिचे शोके सर्व धरणी उलोप आहे साचार म्हणे हा देवा जगन्नाथा कोठे तरी भूगोल वेधव्यथा कैसे प्राण ठेवू आता कोठे कांता गेलासी बुडाले माझे सौभाग्य जहाज वस पडली माझी सेज कोठे राजस गेले आज बोलगुज कोणासी ऐसे वारंवार बोलणं विलाप करी अति करुण मरणाहुनी अति कठीण दुःख झाले तेसी जीवनाविणे मासोळी जैसी रात्रनीय तळमळी नाना उपायी कदा काळी नवे नवाळी सुखाची पुढे ते एकादाचित एकांती बसनीय विचारचिती आता दुःखे विस दिवस राती तळमळणी काय उपयोगे तरी संसार भ्रमणोद्भव दुःख जे निरसले सकळिक ऐसे काहीतरी अवलौकिक व्रत एका विचारावे ऐसा निश्चय करून म्हणे पिते असे म्हणे ताता जयाने भवदुःख निरसले निश्चयाने ऐसे काही व्रत सांग ऐसे ऐकुनी कन्येचे भाषित तत्पिता म्हणे ते व्रत बाळे एकांतरोपवास व्रत अधिक मासात आचरावे तेणे सर्व पापांचे दहन सकळ दुःखांचे निवारण आणि घोर भवसागर तरण होत जाण निश्चय तया समपुण्य फलदायक उत्तम व्रत असे नसे आणिक ऐसे पित्याच्या ऐकून वाचिका मेधावती आनंदली। पुढे अधिक मास प्राप्त होता ती कुशल शर्मेची तुहिता एकांतरोपवास व्रता आरंभिती जाहली नित्य प्रभाती उठून नर्मदे माझे स्नान करून पुरुषोत्तम मासी पूजन विप्रालागी अर्चित असे शयन करी भूमिटाही एक दिन उपवासी राही एकांतरे हविष्यान्न खाई विप्रास भजे सर्वदा सुवर्णादिता ने बहुधा नियमे देई ब्राह्मणाप्रत ऐसी रीती वर्तता सतत अधिक मास पूर्ण झाला तेव्हा तियेने उद्यापन यथाविधी सरले जाणं इंद्रे एवं प्रकारे करुण व्रत संपूर्ण संपादिले आणि पुढेही प्रति अधिक मासात त्याच रीती चालविले व्रत ऐसे करता तियेचे बहुत अधिक मास लोटले तव ती विप्रकन्या मेधावती काल परये कृश होवनी अति नर्मदा जीवनी बहुप्रती पानसुडीती झाली तो तेथे शिवदूती येऊन तियेस नेले कैलास भुवने तैती उमेची प्रिय साजणी श्रेष्ठ झाली सर्वात आणि तेथे नाना भोग भोगन उमेच्या देही झाली लीन पुढे लोकसुखार्थ दैवी
होवन काशीत येऊन राहिली. तिचे विशालाक्षी अभिधान ती स्मरण दर्शनाधिक करून सर्व जनांचे मनोरथ पूर्ण करीत जाण सर्वदा आणि आरोग्यता शरीर ठाई तैसाचे अंती हे देते मोक्षही ऐसी ती मानवी असून पाही देवतामयी जाहली. हा केवळ अधिक मासीचा एकांतर उपवास व्रताचा प्रभाव असे पैसाच्या ती मम वाचा सत्य जाण. प्रिय सर्वांपेक्षा अधिक मास पुरुषोत्तमासे प्रिय विशेष त्यात आचरिता नक्तव्रतास ऐसीच फळ लाभते. मेधावतीची सखी एक ब्राह्मणी होती कोमला नामक. ती येणे अधिक मासी पुण्यकारक नक्तव्रत आचरले. तेने ती कैलासी पावली. गौरी शैवशंगे देवता झाली. पुढे लोककल्याणार्थ भोरताली येऊन राहिली काशीत. तिचे मंगला गौरी अभिधान ती अद्यापि तेथे आहे जाण. स्वतः लोकांचे कल्याण करून अंतिमोक्षी देते पै. ऐसा अधिमासाचा प्रभाव तर म्हणून सगळी त्या भीतर नाना उपायी निरंतर स्नानादिकर्मे आचरावी. अधिमासीचे पुण्य अद्भुत वर्णावया कोण समर्थ शिवविधी शेषाधिकही तेथे होती तटस्थ सर्वही. हे सिंधुतनये पद्मालय आता फार काय वर्णुप्रिय अधिक मास सर्वार्थी हर आहे ऐसे निश्चय जाणतो. ते ऐकून क्षीरोदुहिता म्हणे हे प्रभो श्री भगवंता तुम्ही एकांतर उपवासकता मदतता कथिलित. आता अधिकमासी केवळ विप्र सेवेचे काय फळ आणि ते कवनाराध्री निर्मळ हे मत सगळं सांगिजे. ऐसे श्रीचे वचन ऐकून श्रीहरी म्हणते गे सिंधुनंदिनी विप्र सेवा फळ तुझं लागूनी सांगतो ऐक सादर. भरतखंडी विराट नामक पुण्यात्मा देश आहे एक. जेथे पुण्यवंत आणि धनिक ऐसे लोक सर्व असती. ठाई ठाई अनेक तीर्थे पुण्यकारक असतील तेथे आणि वापी कुपादी नानापूर देश अभिवंत त्या माझे कोणेक राज्याचं पुण्य करून भगवंत प्रसन्न होऊनी त्यासे वरती दिला म्हणून एक दुर्भिक्ष नसे. जेथे ऐशेच्या विराट देशी सुरेख जो सह्याद्री पर्वतनायक तत्सन्निध महापुर नामक नगर एक आहे पै. ते महापुण्यकारक शुभ देवासे अत्यंत दुर्लभ. जेथे कलितही धर्मसुलभ चतुष्पादही राहतेला आणि जेथे परशुरामजन्य रेणुका असे कामदायिनी तैसेची देव महर्षिमुनी आणि शुलपाणी वसे तेथे. तैसेच सर्वदाचारी वर्ण स्वधर्मे तेथे वर्ती जाणं. ऐसा महापुराभिधन नगर आहे जे योग्य दे. तेथे पूर्वी धनदास नामक राहत होता महाशूद्र एक. तो सर्व भावे सर्वदा देख विप्रसेवा करत असे. प्रिय यद्यपि तो होता धनिक आणि तद्दासही होते अनिक तरी गर्व टाकून सगळे स्वांगेची करी विप्रसेवा. त्याचे पाद प्रक्षाळणे तयाचे अंगी सारविणे अंगणे सारविणे तद्गृही सडा संमार्जन करणे अंगणी काढणे स्वस्तिकादी तैशीच धुवावी तद्वसने क्रय विक्रय करून तिने अभ्यंगपूर्वक स्नान घालणे आणि रगडणे त्याने पाय त्यांचे इत्यादी विप्रकारे सगळे स्वांगेची करी सर्व काळ आणि तत्पितीची सेवा निर्मळ स्वपत्नी हस्ते करवी. तसे तयाची भार्या प्रतिव्रता एक स्वभावती उभता नुल्लंघी कधी पतिवचनार्थात धर्मपंथेत वर्तत असे. तीही आपल्या अंगे सतत विप्र स्त्रियाची सेवा करतात. जे जे मागती प्रिय वस्त तेथे पूर्वी तयासी. ऐसी ती उभयता दंपती विप्रकाची धन वेचिती परिवाचन उच्चारती सदाप्रीती विप्रावरी. कठीण काळ पडता ही चित्ती खेदन मानतीचं काही उल्हासयुक्त सर्वदा ही गर्वही नाही तिलभर. इंद्रिय फार सांगू का येतो धनदास शूद्रवर्य राधोवा साधावया विप्रकार्य स्वधनवयही करत असे. ऐसे दैनिका पाट्यरहित विप्रसेवा केली सतत आणि त्याहून विशेष अधिक मासाचा स्नानादिपूर्वक संपादली. पुढे दैवयोगे तत् शरीर कुष्ठरोगे व्यापले समग्र. तेने ते सर्व लोकांभितर निंद्य फार झाला. रक्त पोकळे रात्रंदिवस तेने चित्त झाले उदास. म्हणे आचरता सुधर्मास काय हा विनाश उडवला. आता विप्रसेवा कैशी मज शरीर क्षणता आली सहज. लोका माझी जहाली लाज आता काय वाचून या. नेहमी पूर्वकर्माचा ठेवा आता मरणाची देगा देवा. पुढे वाचून निंद जीवा सुख कैसे होणार. विप्रसेवानं घडे हातून म्हणून तळमळे रात्रंदिन सान्निध्य असोनी अपारधन आता काय कीजिये. ऐसा विचार करीत चित्ती आणि तयाची पत्नी मानवती ती करीता ही दिवसरात्री चिंता बहुता करीत असे. पुढे कलांतरे कदाचित एकेच देऊन त्या प्रद कथिले तो स्त्रीध उदयी कपूरचे भावशिला आणि विप्रसेवा प्रभावी करून आपल्या स्त्री सहवर्तमान सुंदर विमानावरून स्वर्गीचा असलेला निश्चय. ती सिद्धाची वाणी ऐकून धनदास हर्षला म्हणे मग आपल्या द्रव्याच्या तक्षणे तिने भाग केले. तयाने एका आप भाग ओपिला पुत्रास द्वितीय दिला कन्याद्वयास तृतीय भाग तो विप्रास तीर्थी जाऊन अर्पिला. ऐसे आपले कोटी धन तयाजनी टाकले वाटून द्वितीय दिनीस श्री सवर्तमान स्वर्गभूमना पातला. इंद्रे एवं प्रकारे सर्व द्विज सेवेसाचे प्रभाव इह परलोकी सुखपूर्वक होते सदैव शूद्रासिही आणि विशेष अधिक मासत ऐसे विप्राती सेवितात ते होऊन पाप निर्मुक्त मोक्षाप्रत भावते. ते असे नाही पुनरावृत्ती हे इंद्रिय जन निश्चिती. ती पुण्यकथा पठती ऐकती तेही उद्धरती निश्चिते. इति श्री अधिक मास महात्म्यसार बृहन्नारदे पद्माधर सज्जन श्रद्धे ऐकतो चित्र त्रयोविंशतितमोऽध्याय गुडः श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु.